आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू, एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करू नका. मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल्या त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल, एका गाडीत होते. पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी. हाथ बढ़ाकर आसमां छू लेंगे हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम. खरं म्हणजे बापू, खरं म्हणजे तुमच्यावर लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय. सांगोलेकरांचे शब्द आभार कुठल्या शब्दात मानू मी या ठिकाणी. आणि अरे बस बस. आणि म्हणून गेले काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय. इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभिनंदन करतो. आणि आभार तर मानलेच पाहिजे. आणि सांगोल्यात शहाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे. आणि मगाशी म्हणाले जयकुमार, या आमदार असू दे नामदार असू दे काही असू दे, एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे, त्याला काय चिंता काय करायची गरज. खरं म्हणजे बापू भरोशाचा माणूस आहे आणि अडचणीच्या काळात धावून जातो. आणि म्हणून खरोखर सांगतो, आम्ही जेव्हा उठाव केला, शंभूराज इथं आहेत, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता, पहाडासारखा उभा होता. आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे. तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी. आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं. आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो, पण बापू विनोद करायचे, बापू गप्पा मारायचे, बापू सगळ्यांना हसवायचे. अख्ख्या गुवाहाटीमधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो. काय ती झाडी, काय ते डोंगर. बापूचा डायलॉग आजही फेमस आहे. आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत ना, त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते. बापूला माहित नाही, बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसतंय ते. आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे, लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे. आणि आपल्या लाडक्या शहाजी बापूंनी एकदा ठरवलं, मग हातातलं काम पूर्ण, घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही, थांबत नाही, अशी बापूंची ख्याती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.